कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। 25 जून 2026 पासून कर्जत लोकमान्य टिळक चौक येथे आपण पोलीस संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या साखळी उपोषणाला आज 22 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 22 दिवस पूर्ण होऊन सुद्धा उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार कर्जत आणि पाटबंधारे विभाग आणि नगर परिषद यांनी या अधिकाऱ्यांनी आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही आज रायगड जिल्हा कलेक्टर जावळे साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेले आहे की सोमवारपासून आम्ही अन्नत्याग प्राणांतिक उपोषण सुरू करत आहोत आणि जर अन्नत्याग प्राणांतिक उपोषणाची दखल जर घेतली नाही तर आम्ही कोणत्याही क्षणी श्रीराम पुलावरून नदी पात्रामध्ये जलसमाधी घेणार आहोत। आणि त्या अनुषंगाने आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन प्रत्यक्षात चर्चा केली आणि त्यांनी कर्जतचे उपविभागीय अधिकारी मान्य श्री प्रकाशजी संकवाल यांना फोन करून सूचना केलेली आहे की आपण सोमवारी या तिन्ही प्रकरणात लक्ष घालून त्यांचं समाधान करावं, यांना सहकार्य करावं असं त्यांनी तोंडी सूचना दिलेली आहे। त्याच्यामध्ये पहिले त्यांनी महत्त्वाचा विषय जो आम्ही मागणी केलेली आहे तो आदिवासी खातेदाराची जमीन हस्तांतरण प्रकरण, ज्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने हस्तांतरण झालेले आहेत, म्हणजे 1966 कलम 6 अंतर्गत ज्या आदिवासी खातेदाराला जमिनी प्राप्त झालेल्या आहेत त्या जमिनी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय तहसील कार्यालयामध्ये दावा दाखल करून ज्या नावे करून बेकायदेशीर मार्गाने नावे करून घेतलेल्या आहेत त्या सर्व खातेदारांच्या जमिनीची चौकशी करण्यात यावी आणि त्या जमिनी जर का शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरित झाल्यात त्या जमिनी सरकार जमा कराव्या किंवा आदिवासी खातेदारांना परत कराव्यात अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। त्यानंतर पाटबंधारे उपविभागामध्ये पण अशाच प्रकारचा अनागोदी आणि गलतान कारभार चालू आहे। त्यामध्ये नदी नाले कालव्यामध्ये अनधिकृत बांधकाम आहेत आणि बेकायदेशीर माती भराव झालेले आहेत। त्यासाठी आम्ही आतापर्यंत 5 उपोषण केली आणि प्रत्येक उपोषणाला पाटबंधारे विभागाने आम्हाला फक्त कारवाई करण्याचे आश्वासन दिले, परंतु कारवाई केलेली नाही। आज आम्ही कलेक्टर साहेबांना स्वतः भेटून सांगितलं, त्यांनी सुद्धा आता प्रांताधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे की पाटबंधारे विभागाच्या अखेरीस ज्या नदी पात्रामध्ये अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण काढून टाकण्यासाठी या संघटनेची मागणी पूर्ण करावी आणि या संघटनेला सहकार्य करावं। त्याच अनुषंगाने कर्जत नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी मान्य श्री तानाजी चव्हाण यांचाही मनमानी कारभार आणि गैरकारभार मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्या नगर परिषदेमध्ये शौचालयामध्ये पाणी नाही, अस्वच्छता आहे आणि शौचालय सर्व नादुरुस्त झालेले आहेत। त्यानंतर नाट्यगृहाची दयनीय अवस्था झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्या कर्जत तालुक्यामध्ये जे नगर परिषद प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला गुरुवर्य नानासाहेब धर्माधिकारी यांचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला चक्क पत्र लावले, ते आम्ही पत्र काढून टाकण्याची नगर परिषद मागणी केलेली आहे। त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर एक आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे, त्या स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या डोक्यावर छत नाही, ते छत करण्याची आम्ही मागणी केलेली आहे। अशा खूप मोठ्या प्रमाणात आमच्या मागण्या आहेत, परंतु त्या मागण्याकडे मुख्याधिकारी दुर्लक्ष करतात। त्यासाठी आम्ही आता कलेक्टर साहेबांना त्यांच्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे आणि खरोखर समाधान वाटलं की आमच्या कर्जत तालुक्यातले सर्वच अधिकारी आहेत त्यांनी कधी मला एवढ्या प्रकारचा म्हणजे सविस्तर आणि मान सन्मान दिला नाही किंवा सविस्तर चर्चा केली नाही। पण आपले रायगड जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी किसनजी जावळे साहेबांनी अतिशय प्रेमळ स्वभावात आणि चांगल्या प्रकारे चर्चा केली आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की आपल्या सोमवारी मंगळवारपर्यंत आपल्या मागण्या सर्व पूर्ण होतील आणि तसंच सूचनाही प्रांत अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे मला या बाबतीमध्ये समाधान वाटतं आणि एक आनंद वाटतो की आपल्या कर्जत तालुक्याच्या नागरिकांना गोरगरिबांना न्याय मिळेल। जर अशाच प्रकारे जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही याच्या पुढे जाऊन कर्जतकर नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि भविष्यात आम्हाला अनेक वेळा उपोषण करायला लागली तरी करू। तुर्तास मी या जिल्हाधिकारी मान्य किसनजी जावळे साहेबांचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो।